संत निरंकारी मिशन द्वारा प्रोजेक्ट अमृत के तीसरे चरण की शुरुआत 23 फरवरी को बाबा हरदेव सिंह जी महाराज के जन्मदिवस के अवसर पर की गई। परम श्रद्धेय सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज एवं आदरणीय निरंकारी राजपिता रमेश जी के पावन मार्गदर्शन में पूरे भारत में स्वच्छ जल स्वच्छ मन अभियान चलाया गया, जिसमें 27 राज्यों के 900 शहरों में 1600 से अधिक जल स्रोतों की साफ सफाई की गई। इस अभियान के अंतर्गत नवी मुंबई के कोपरखेरने में खेरने गांव तालाब की सफाई के लिए संत निरंकारी मिशन के भक्त एवं सेवा दल स्वयंसेवक जुटे। नवी मुंबई महानगर पालिका ने भी इसमें महत्वपूर्ण सहयोग दिया। इस अभियान को पालघर के वन मंत्री आमदार गणेश नाईक ने सराहा और संत निरंकारी मिशन के मानव सेवा प्रयासों की प्रशंसा की। ज्या संतानं धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या, वर्णाच्या, वर्गाच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्म जगामध्ये निर्भयतेने जगावा अशी इच्छा व्यक्त केली, त्या महान संताचा आज आठवणीचा दिवस। त्या निमित्तानं स्वच्छ भारत जी मिशन आहे म्हणजे आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची, त्या भागापैकी एक म्हणजे प्लास्टिक मुक्त गाव आणि दुर्गंधी मुक्त गाव। आज संत निरंकारी समूहामध्ये काम करणारे अनेक भाविक, ज्याला म्हणजे सेवक म्हणूया, आज मोठ्या संख्येनं सकाळपासून या खेरणे तलावामध्ये आले। त्यांनी खेरणे तलावातली सगळी घाण काढली, जो 10 टन घाण काढल्याचे मला सांगण्यात आलं। आणि अशा प्रकारचे सगळ्यांसाठी आपलं स्वतःचं जीवन व्यतीत करणं हे सगळ्यांना जमत नाही, आणि म्हणून कुठल्या तरी विचारात सरसी हारीत झाल्यानंतरच माणूस या गोष्टी करू शकतो। संत निरंकारी महाराजांनी जी केलेली सेवा आहे ती जनतेच्या चरणी रुजू झालेली आहे, आणि भविष्यकाळामध्ये त्यांचे सर्व सेवक देशाच्या जागृतीकरता, देशाच्या विकासाकरता आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण महाराष्ट्र आता थांबणार नाही ही भूमिका घेतलेली आहे। म्हणजे महाराष्ट्र सर्व बाबतीमध्ये प्रगतीच्या पथावर राहील। प्रोजेक्ट अमृत जल संरक्षण और स्वच्छता को जन जन तक पहुंचाने का एक महत्वपूर्ण प्रयास है। आइए हम भी इस अभियान का हिस्सा बने और जल स्रोतों को स्वच्छ रखने का संकल्प लें। ब्यूरो रिपोर्ट, FS न्यूज़, नवी मुंबई।